आणि आताची सर्वात मोठी बातमी, केंद्र सरकारनं अत्यंत ही बातमी तुम्ही सुद्धा पाहिली असणारच। भारत केंद्र सरकारने पॅराकॉट डायक्लोराइडवरती देशभरामध्ये बंदी घालण्याचा मसुदा आदेश जाहीर केला। मित्रांनो, पॅराकॉट डायक्लोराइड हे तेच तणनाशक आहे ज्याला बरेच शेतकरी 24 घंट्याचं तणनाशक म्हणून ओळखतात। भारतामध्ये काही राज्यांनी आधीच पॅराकॉट डायक्लोराइडवरती बंदी घातली होती, जसे की तेलंगणा, ओडिशा, केरळ। परंतु आता देशभरामध्ये बंदी घालण्याचा मसुदा आदेश केंद्र सरकारने जाहीर केला आहे। परंतु याच्यावरती बंदी का बरं घातली हे आता आपण समजून घेऊ। पॅराकॉट डायक्लोराइड हे अत्यंत विषारी औषध आहे। हे फवारताना जर माणसाच्या शरीरामध्ये गेलं तर किडनी आणि फुफ्फुसांवरती यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो। तसेच मागील काही वर्षांमध्ये आपण हे लक्षात आलेलं आहे की याच्यामुळे त्वचेचा आजार होऊन बऱ्याच शेतकऱ्यांची मृत्यू सुद्धा झालेली आहेत। मित्रांनो, याचा परिणाम शेतकऱ्यांना तर होतोच, सोबत जे मजूर वर्ग होतो त्यांच्या आरोग्यावरती सुद्धा पॅराकॉट डायक्लोराइडचा खूप विपरीत परिणाम होत असतो। एकूण 70 देशांमध्ये आधीच पॅराकॉट डायक्लोराइड वरती बंदी घातलेली आहे। आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की पॅराकॉट डायक्लोराइडचं सर्वात जास्त जे प्रोडक्शन आहे हे स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे। तरी पण त्या देशाने या पॅराकॉट डायक्लोराइड वरती आधीच बंदी घातलेली आहे। चला, उशीर का होणार, पण भारत सरकारने याच्यावरती बंदी घालण्याचा मसुदा आदेश जाहीर केलेला आहे। सरकारचे कौतुक आहे। या गोष्टीची काळजी शेतकऱ्यांनी सुद्धा आतापासून घ्यायला पाहिजे। हीच गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती। धन्यवाद।